नमस्कार मित्रांनो. प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना 2025 सुरू झालेली आहे आणि त्यासाठीची फॉर्म 1 तारखेपासून भरायला सुरुवात झाली आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत की पीक विमा भरताना फार्मर आय डी हा काढणं खूप गरजेचं झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेला आहे, काहींचा बाकी आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर आय डी काढलेलं नाहीये तर त्यांना सीएससी वरनं जरा अडचणी येत आहेत. बऱ्याच कमेंट्स मला मागच्या व्हिडिओमध्ये आल्या होत्या, सर आमचा फार्मर आयडी सीएससी वर निघत नाहीये. तर आपण त्या शेतकऱ्यांचा स्वतः घर बसल्या त्यांच्या मोबाईलवरनं फार्मर आयडी कसा निघेल याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. यामध्ये आपण पूर्ण फार्मर आयडी काढण्यापासून फार्मर येईपर्यंत पूर्ण माहिती दिली आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघावा. चला आपण व्हिडिओ सुरू करूया. प्रथम आपण बघूया फार्मर आयडी कसा तयार करायचा. तुम्ही mhfr.agristar.gov या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर हा ऑप्शन चेक करायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्ही सबमिट किंवा चेक या बटनावर जरी क्लिक केलं तर तुम्हाला तुम्ही जो काढला फार्मर आयडी आहे तो तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही बघू शकता. मी चेक केल्यानंतर तुमचा फार्मर आयडी ते शो होतोय आणि तुमचं पुढे नावही शो होतंय. तुम्ही कोणाच्या नावावर तो फार्मर आयडी काढलेला आहे ते आणि कधी क्रिएट झालाय कधी अप्रूव्ह हे पण तुम्हाला डिटेल कळतंय. त्यामुळे तुम्ही ही फर्स्ट प्रोसेस की तुम्ही त्याचा फार्मर आयडी आला अप्रूव्ह झालाय की नाही तुम्ही चेक करू शकतात. आणि आता यापुढे आपण फार्मर आयडी कसा काढायचा यावरती बघूया. पुन्हा तुम्हाला त्याच वेबसाईटवर यायचंय. त्या वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला फार्मर आणि ऑफिशियल असे दोन ऑप्शन दिसतील. त्यात तुम्हाला फार्मर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. फार्मर हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ते कस्टमरचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर नंबर काळजीपूर्वक टाका जेणेकरून ओटीपी योग्य नंबरलाच येईल. माझ्या केसमध्ये ओटीपी आलेला आहे. आता मी तो ओटीपी टाकतोय आणि व्हेरीफाय करायचंय. एक पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला. जो काही तुम्हाला योग्य वाटेल तो पासवर्ड तुम्ही सेट करा. कन्फर्म पासवर्ड मध्ये पण तेच टाका आणि क्रिएट माय अकाउंट क्लिक करा. तुमचं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालंय. तुम्ही फार्मर लॉगिन वर आल्यानंतर जे शेतकरी तुम्ही अकाउंट नंबर टाकताना मोबाईल नंबर टाकला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे पुन्हा एकदा आणि ओटीपी न टाकता तुम्हाला डायरेक्टली पासवर्ड टाकून तो लॉगिन करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कॅप्चा हा टाकून सबमिट करायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे. सक्सेसफुल लॉगिन झालेलं आहे. तुम्हाला रजिस्टर ॲज अ फार्मर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सर्व फार्मर डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आणि तुम्हाला रजिस्टर ॲज अ फार्मर यावरती क्लिक करायचं आहे. यस किंवा नो असते विचारले तो मोबाईल नंबर चेंज करायचा की तोच ठेवायचा. माझ्या केसमध्ये मला नंबर तोच ठेवायचा आहे तर मी नो वरती क्लिक करतोय आणि प्रोसेस करायचा आहे. शेतकऱ्याची माहिती जे नाव तुमचं इंग्लिशमध्ये आहे तेच तुम्हाला बाजूला ॲज अ लोकल लँग्वेजमध्ये टाकायचं आहे. मी लोकल लँग्वेजमध्ये टाकून घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची कॅटेगरी जी तुमची आहे एससी एसटी ओबीसी जी कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करायची. नंतर शेतकऱ्याचा आयडेंटिफायर कोण आहे त्याचा पती आहे पत्नी आहे. लेडीज असेल तर त्याचा पती असेल. जर जेंट्स असेल त्याचे वडील असतील त्या प्रकारे तुम्ही ते लोकल लँग्वेज मध्ये टाकून घ्यायचं आहे. माझ्या केसमध्ये मी टाकून घेतलं आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट आयडी वगैरे टाकणं मॅन्डेटरी नाही. तुम्ही टाकू शकता सोडून देऊ शकतात. त्यानंतर तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस रेसिडेन्शियल ॲड्रेस हा तुमचा केवायसी नुसार इंग्लिशमध्ये आलेला असेल तोच तुम्हाला ॲज अ लोकल लँग्वेज मध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्या केसमध्ये मी ते लोकल लँग्वेज मध्ये टाकून घेतलंय. पुढे तुम्हाला तुमचा ॲड्रेसचं डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका आणि तुमचं गाव हे प्रॉपरली सिलेक्ट करायचं आहे. माझ्या केसमध्ये मी सिलेक्ट केलेलं आहे. माझं डिस्ट्रिक्ट तालुका आणि मी ज्या गावात बिलॉंग करतो. लक्षात घ्या हे रेसिडेन्शियल ॲड्रेस तुमचं राहतं जे तुमच्या आधार कार्ड वरती ते टाका. बरेच लोक शेतीचा ॲड्रेस टाकतात. शेतीची माहिती तुमच्या खालच्या ब्लॉक मध्ये येणार आहे. रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही जे राहतात ज्या जिल्ह्यात राहतात ज्या तालुक्यात राहतात बरेच लोक वेगवेगळ्या गावी राहून वेगळ्या ठिकाणी त्यांची शेती असते. तर त्या राहत्या ठिकाणचा जो ॲड्रेस आहे त्यांचा आधार कार्ड वरचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. माझ्या केसमध्ये मी माझा डिस्ट्रिक्ट तालुका आणि माझं गाव सिलेक्ट करतोय. गाव तुमचं यायला हवं सर्च मध्ये तेच तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही मॅन्युअल टाईप करू नका ते सेव्ह होणार नाही. माझ्या केसमध्ये माझं गाव सिलेक्ट केलंय. होल्डर डिटेल लँड होल्डर ओनर असेल तर ओनर सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही फेच लँड डिटेल्स चेक करा. त्यामुळे तुम्ही शेती आता इथे बघा तुमचं शेती कुठल्या जिल्ह्यामध्ये तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ज्या जिल्ह्यात तुमची शेती आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. माझ्या केसमध्ये माझी ज्या जिल्ह्यातून मी बिलॉंग करते माझी कस्टमर शेतीच्या जिल्ह्यातले आहे ते मी चेक करतो. त्याचप्रमाणे त्याचा ज्या तालुक्यामध्ये आहे त्या तालुका सिलेक्ट करा. माझ्या केसमध्ये मी तालुका सिलेक्ट करतो. त्यानंतर त्या शेतकऱ्याचं कोणत्या गावात शेती आहे खेडेगाव असेल शहरी भाग असेल त्याप्रमाणे त्याचं गाव सिलेक्ट करा. माझ्या केसमध्ये मी केलंय
सर्वे नंबर टाका. माझ्या केसमध्ये सर्वे नंबर टाकून त्याला सर्च करा आणि तुम्ही सर्च मध्ये शेतकऱ्याचं नाव बघा, चेक करा. ज्या नावाने त्याचा उतारा असेल, सातबार असेल, ते नाव सर्च करा. एक नंबर टाकून तुम्ही त्या गावात त्याचे जेवढे ठिकाणी त्याचं क्षेत्र आहे ते सर्व नंबर तुम्हाला दाखवण्यात येतील. ते तुम्ही क्लिक करा, शेतकऱ्याला विचारून क्लिक करा, ते सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करा की तुम्ही आता ऍग्री आहात हे तुम्ही फार्मर साठी शेती ऍड करायला, हे लँड ऍड करण्यासाठी त्याला व्हेरीफाय करा. खाली तुमचं राशन कार्ड आयडी वगैरे हे मॅन्डेटरी नाही, तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर तुम्ही काही कन्सेंट आहेत ते तुम्हाला कन्फर्म करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म वाचून घ्या की जे भरलेली माहिती, तुमचे स्पेलिंग, ते नाव, हे सर्व करेक्ट आहे की नाही. तुमचा आधार कार्डचा ऍड्रेस जर बघा इथे तुमचा आधार कार्डच्या ऍड्रेस मध्ये पूर्ण ऍड्रेस आलेला नाहीये तर तुम्ही मॅन्युअली टाईप करू शकता. माझ्या केसमध्ये तो आलेला नाहीये, तर राहिलेला जो ऍड्रेस आहे मी इथे मॅन्युअली टाकून घेत आहे. जो ऍड्रेस माझा बाकी आहे तर तो मॅन्युअली तुम्ही स्वतःच टाईप करून घ्या, जेणेकरून शेतकऱ्याला पुढे चालून काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मी माझ्या केसमध्ये तो ऍड्रेस जो आहे, जो केवायसी मध्ये आलेला नव्हता, तुम्ही मॅन्युअली टाईप करतोय. आणि जो तुम्ही मॅन्युअली ऍड्रेस टाईप करणार त्यालाच तुम्ही ऍज अ तुमच्या लोकल लँग्वेज मध्ये पुन्हा टाईप करायचं आहे. माझ्या केसमध्ये मी ऍज अ लोकल लँग्वेज मध्ये त्याला टाईप करतोय. तुम्ही बघू शकता या प्रकारे केलं तर जरा लवकर प्रोसेस होईल. ठीक आहे, आता तुम्ही इथं सर्व बघून घ्या आणि सर्व पाहून झाल्यानंतर शेवटी त्यांचं लँड वगैरे जे क्षेत्र आहे त्याप्रमाणे आलं की नाही बघून घ्या आणि लास्टला मग सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर प्रोसेस टू ई साईन क्लिक करा. ओके, ई साईन केल्यानंतर तुमचा आधार रजिस्टर नंबर आहे, तो आधार नंबर टाका पहिले आणि त्या आधार रजिस्टर नंबरवरतीच मोबाईल त्यावरती सेंड ओटीपी क्लिक करून तुम्हाला एक ओटीपी पाठवून देईल. तो ओटीपी तुम्हाला चेक करायचा आहे. माझ्या केसमध्ये मी आता ओटीपी सेंड केला आहे. जो आधार लिंक नंबर आहे त्यावर जो ओटीपी आलाय तो आता मी टाकतोय. बघू शकता माझ्या केसमध्ये ओटीपी आलाय आणि व्हेरीफाय ओटीपी केलंय. व्हेरीफाय ओटीपी केल्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण झाली आहे आणि तुम्ही बघू शकता की ते फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन जे आपण म्हणतो ते झालेलं आहे. तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि जी डाउनलोड केलेली पीडीएफ आहे ती ॲज अ प्रिंट म्हणून हार्ड कॉपी त्या शेतकऱ्याला तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फार्मर आयडी हा तयार करू शकता. आशा आहे की आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल. जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी लोकांपर्यंत, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल. धन्यवाद.